जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शिवशंभूनगर नाईट रायडर्स विरोधामध्ये वडकीनाला हिरोज ही मॅच रंगताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रणव आणि मयूर. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं सुजित सज्ज होताना पाहायला मिळतील. लेस दिप्ले सामन्याला होती सुरुवात. शेवटची मॅच आजच्या दिवसभरामधले आपण पाहतोय. पहिला चेंडू आडा बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत अगदी धावांसाठी धावाधा होताना पाहायला मिळते. 2 धावा असतील आणि 2 धावसंख्येने संघाचं खातं देखील उघडलं जात आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने तिथे झेल टिपलाय. लाजवाब झेल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये वडकीनाला हिरोज संघाला बसताना पाहायला मिळेल. प्रणव बॅक टू दी पेव्हिलियन. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ मात्र ही क्रिकेटची स्पर्धा गतवर्षी मात्र या स्पर्धेली झालेली सुरुवात आणि पर्व दुसरं या मैदानावरती मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. अगदी पहिल्या मॅच पासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत क्रिकेट रसिक मात्र मैदानावरती उपस्थित राहत आहेत. लागोपाठचे 3 षटकार खेळले तर गणेश मोडक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज. इथे देखील चेंडू डॉट आहे. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. तिथे दरी भेटली आहे. धावा येतील 4. हे रास्ते 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती 6 धाव. सूरज गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. मयूर आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या सुजित गोलंदाजीच्या माध्यमातून असतील तर कुणाल स्ट्राईकच्या दिशेने आक्रमणाला सुरुवात देखील करतायत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. इथे आक्रमण फार मोठं आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया पालुत्रू मध्ये नक्कीच अडवला जातोय. मनीष कुरधने साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक 6 ला 500 रुपयाचं प्राइज. कुणाल साबळे यांच्यासाठी हे प्राइज असेल. पहिलं षटक संपलंय आणि धाव फलकावरती अगदी आपण पाहूया धावा आहेत त्या 12 धावा आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतील. दुसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. सुहास गायकवाड षटक क्रमांक 2 हाताळताना पाहायला मिळतील. दोनही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच ही देखील पाहायला मिळेल. दोनही संघ विजय मिळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. विजय मिळवायचा आहे, प्रयत्न करावे लागतील. इथं देखील आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई फायर. मयूरच्या बॅट मधून वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. धावफलकावरती 18 धावा आहेत. 18 रन ऑन बोर्ड. पारितोषिक कुणाल वरती आहे परंतु दुसऱ्या बाजूने मयूर आक्रमित होत आहेत. क्षमता आहे. सुहास पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू येईल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. तोपर्यंत अगदी आपण पाहूया इथे देखील एक सिंगल. धावफल एका धावेबरोबर पुढे जाते. 19 धावा धाव फलकावरती आहेत. हा देखील चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बरीचशी उंची घेतोय. तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कुणालला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक बसला जाईल दुसरा. फलंदाज होतोय बाद. तर न्यू बॅटर शेखर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. 2 महत्त्वपूर्ण धक्के मैदानाच्या आतमध्ये बसताना पाहायला मिळाले. शांत प्रकारचं वातावरण. शांत करणारी फटकेबाजी आता शेखर देखील करणार का
दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. सुहास हा देखील चेंडू अक्रॉस दी बॅट खेळला, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील, सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास, 2 धावा इथे येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. 21 धावा धावफलकावरती आहेत. इथं देखील डाव्या एसटीच्या दूरवरती चेंडू, वाईट बॉल. 22 धावा अवांतरच्या रूपाने नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथं देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील, तोपर्यंत इथं देखील 2 धावा. धावफलक पुढे सरसावेल. 24 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 24 धावा. उर्वरित 2 षटक अजूनही बाकी आहेत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून तेजस गाडे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. समजू शकत नाही मयूरला. चेंडू डॉट. पुन्हा एकदा सज्ज तेजस. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, कमालीची गोलंदाजी आहे. नक्कीच आउटस्विंग होताना पाहायला मिळतोय चेंडू. चांगली गोलंदाजी. इथे सन्मानजनक चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येतील, तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. धावफलक एका धावेबरोबर पुढे सरसावेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. इथं देखील आक्रमण होतंय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, टिपला जाईल. धक्का क्रमांक 3 बसला जाईल. शेखर तंबूच्या आश्रयाला. शेखर बाद होत आहेत. न्यू बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये येतील. धावा स्थिर आहेत. 25 धावा स्थिर पाहायला मिळतील. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मयूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. न्यू बॅटर सौरभ. इथं देखील आक्रमण, आडव्या बॅटने चेंडू इथे भिरकावून दिलाय. हवाई फायर षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तेजस वरती केलं जाते आक्रमण. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट येताना पाहायला मिळेल. षटक संपतायत 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, अविरत सेवा पीटीसी लाईव्ह नक्कीच टेनिस क्रिकेटची करताना पाहायला मिळते. शेवटचं षटक धनराज नक्कीच हातात आहेत. पहिला चेंडू डॉट. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये अखिल सर मुख्य कॅमेरामन म्हणून आहेत. दुसऱ्या बाजूने मयूर सर नक्कीच पाहायला मिळतील. तर तिसऱ्या कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये रामा सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त कामकाज नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टीम करते. मनापासून स्वागत त्यांचंही असेल. 2 धावा येतील शेवटच्या चेंडूवरती. धावफलक पुढे जात आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना चेंडू अडवलाय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक पुढे सरसावेल. 35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, हाफिस टेनिस क्रिकेटची स्पर्धा, वडकी प्रीमियर लीग. इथे हा चेंडू अगदी आपण पाहूया कमालीचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाज धनराज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडवा बॅटने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच खराब होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत इथं देखील 2 धावा आहेत. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 37 धावा आहेत. गोलंदाज धनराज पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला मयूर. हा चेंडू देखील इथे कमालीचा. षटक संपताय 4थ्या क्रमांकाचा. 1 डाव संपलाय. धावा बनवल्या गेल्या आता 37. तर विजयासाठी 38 धाव्यांचं टार्गेट. 24 चेंडू 38.
स्पीडअप करा विनंती असेल, स्पीडअप करा. दोन्ही टीम्स विनंती असणार आहे. धनराज आणि तेजस गाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं निलेश गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. 24 चेंडू 38 धावा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बडी बसली जाल में. धनराज बॅक टू दी पेव्हिलियन. शून्यावरती बाद. जबरदस्त झेल अगदी आपण पाहिला सीमारेषेच्या जवळपास. धनराजचा टिपताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक शेखर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. अगदी पहिल्याच चेंडूवरती विकेट आली आहे. तर न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट निलेश नक्कीच घेत आहेत. आपलातून सुरुवात करताना पाहायला मिळतील. सुरुवात तर लाजवाब होताना पाहायला मिळते. कोण सामना विजयी करणार शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याचं समीकरण आपण ठरवू शकत नाही. गोलंदाज सज्ज. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने. फार मोठी दरी भेदली आहे. सन सालांडी जालवा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाईल. 4 धावा आहेत. 38 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 4 तर आल्या, 34 अजूनही बनवायचे आहेत. शेवटचे 22 चेंडू 34 धावा. इथं देखील आक्रमण आडव्या बाटने. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. लाज ऑफ झेल. व्हॉट अ कॉच. आणि इथे परतावं लागेल. टिट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर. फलंदाज सुहास बाद होताना पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी निलेश नक्कीच करतायत. इथे या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 2 विकेट आलेत. तर न्यू बॅटर सुजित स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण विकेट. धनराज एका बाजूने बाद झाले, दुसऱ्या बाजूने सुहास बाद होत आहेत. हा चेंडू देखील सर्मजने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील. चांगले क्षेत्ररक्षण तोपर्यंत अगदी आपण पाहूया एकदा होईल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 5 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. धावफलकावरती 9 धावा. 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तेजस मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतील. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डिरेक्ट हिटचा प्रयास. तोपर्यंत अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव देखील होताना पाहायला मिळते. 2 धावा. पहिलं षटक संपले आणि धावफलकावरती अगदी आपण पाहूया 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. शेवटच्या 18 चेंडू विजयासाठी 27 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण.
क्रिकेट आहे मित्रांनो, अशक्य असं काहीच नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सुमित उदयमुख खेळाडू आहे वडकी गावातील. पहिला चेंडू अगदी आपण पाहूयात तेच सरणार डॉट बॉल. हा चेंडू देखील सन्मानजनक खेळला आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतील. तेजस आहेत मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 3 षटकार खेळले तर आनंद ढवळे साहेबांच्या माध्यमातून प्राइज आहे 500 रुपयाचं प्राइज. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुनश्च एकदा पुढे जात आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. शनोशनी रंग बदलणारा खेळ क्रिकेट. 15 चेंडू 25. इथे देखील चेंडू डॉट. इथे देखील चेंडू निर्धाव. शेवटचे 14 चेंडू 25 धावा. रोमांचकता वाढतीये. व्हाईट बॉल. इथे पंचांचा इशारा मात्र आला जाईल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅकफुटवरती सरकत हलकेच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जातील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. 16 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू 22 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. षटक संपतंय दुसऱ्या क्रमांकाचं. 1 रन शॉट अर्थात एकच धावा असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 12. बनवायचे 21. तर लागोपाठच्या 3 षटकारासाठी सुजित मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यासाठी देखील आनंद ढवळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज. शिवशंभू नगर नाईट रायडर्स संघासाठी महत्वपूर्ण सामना आहे. आनंदच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज. दोनही फलंदाजांसाठी. षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर. षटकार हॅट्रिक पूर्ण होणार का? गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल. इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळतील. 1000 रुपयाचं प्राइज. षटकार हॅट्रिक साठी असेल दोनही फलंदाजांसाठी. आनंद ढवळे साहेबांच्या माध्यमातून प्राइज आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि तदनंतर अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या जवळपास चेंडू देखील अडवला जाईल. दोन धावा इथे देखील येत आहेत. धावफलक पुढे जाईल. 21 धावा आहेत धावफलकावरती. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. झेल. फलंदाज होते बाद. झेल झाल्यानंतर आनंद नक्कीच साजरा करा, परंतु बॉल दुखापत होणार नाही असं कोणी वागू नका. नऊ चेंडू 17 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. शेखर हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा इथे येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. बालबाल बचवलेत फलंदाज. इथे जर चेंडूचं कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं असतं तर विकेट देखील मिळाली असती. एक चूक इथे विजयापासून दूर नेणारे असेल. हा देखील चेंडू वाईट अवांतर येताना पाहायला मिळेल. 24 धावा आहेत. इथे देखील चेंडू फ्लिक केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 1 रन शॉट अर्थात एकच धावा असेल. 25 धावा आहेत.
हा देखील चेंडू इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 25. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 13 धावा. सामना जरी लो स्कोरिंग असला तरी शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार याबद्दल आपण नक्की चर्चा करत होतो. ध्येय प्राप्तीसाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडी लोक इतिहास घडवतात आणि घडवलेला इतिहास शहाणी लोक नक्कीच वाचत असतात. इथे इतिहास घडवायचा आहे. शिवशंभोनगर नाईट रायडर्स संघासाठी हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. जर सुपर 8 मध्ये जाऊन दाखल व्हायचा असेल तर इथे देखील विजय घ्यावा लागेल आणि यानंतरचे देखील सामने विजय करावेच लागतील. स्पीडअप करा. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. टीम मीटिंग आता कोणतीच नकोय. यानंतर लकी ड्रॉ भाग्यवान विजेता आजचा कोण हे देखील आपण पाहणार आहोत. वेळेचं महत्त्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो. त्यामुळे आपण आयुष्यामध्ये ठरवायचं योग्य भावात विकलं जायचं की रद्दीच्या भावात. वेळेचा महत्त्व एखाद्या प्रवाशाला विचारा. शेवटचे 6 चेंडू उर्वरित आहेत. विजयासाठी 13 धावा आहेत. ज्याची ट्रेन अगदी 1 मिनिटावरून सुटली असावी त्याला विचारा वेळेचं महत्त्व. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत इथे सिंगल डबलचं समीकरण आणि इथे धावबादची शिकार. फलंदाज होत आहेत बाद. नक्की तेजसची विकेट आहे की दुसऱ्या बाजूने तेजस आउट की अमोल हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. अमोल बॅक टू दी पेव्हिलियन. अमोलला इथे परतावं लागेल. चला न्यू बॅटर या धावत पळत या मैदानाच्या आतमध्ये. एक धाव या चेंडूवरती देखील येईल आणि रनआउट स्वरूपात अमोलला परतावं लागेल. समीकरण पुनश्च एकदा बदललं जात आहे. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 12 धावा. एखादा बोटा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाईल शिवशंभोनगर नाईट रायडर्स संघाला, तर चांगली गोलंदाजी विजयाच्या दिशेने घेऊन जाईल दुसऱ्या बाजूने वडकिनाला हिरोज संघाला. कोणता संघ इथे बाजी मारणार? शेवटचे 5 चेंडू बनवायचे 12. 5 चेंडू 12 धावा विजयाचं समीकरण. सुनील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण होताना पाहायला मिळेल. सिंगल घेतली आहे तिथे. सिंगलने समाधान मानतायत दोनही फलंदाज. धावफलक पुढे जात आहे. 27 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी बनवायच्या धावा 11. 4 चेंडू 11. इथं देखील दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. धावफलक पुढे जाते. 28 धावा. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास. इथे यष्ट्या उद्ध्वस्त. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. दांडी गुल. तेजस गाडे बॅक टू द पेव्हिलियन. मोक्याच्या क्षणी विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू बनवायच्या 10 धावा. तीन चेंडू 10 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ क्रिकेट. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याचं समीकरण आपण सांगू शकत नाही.
क्रिकेटची भविष्यवाणी अद्याप तरी कोणी केलेली नाहीये. काही वेळेस वाटत होतं फलंदाजी करणारा संघ एक हाती विजय मिळवतो की काय, परंतु इथे गोलंदाजाने करामत केली आणि त्यानंतर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय. हा चेंडू देखील पुढे सरसावा. तिथे देखील जबरदस्त काम एसटीएनच्या पाठीमागे कुणालचं पाहायला मिळतंय. फलंदाज होतील बाद. विशाल शून्यावरती बाद आहेत. या विकेटसाठी मनीषजी कुर्दने साहेबांकडून 500 रुपयाचं प्राइज. या स्टंपिंग साठी कुणाला प्राइज असेल. शेवटचे 2 चेंडू बनवायचे 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. दोनही चेंडूंवरती मोठे फटके येणं गरजेचं. हॅट्रिक चान्स. हा चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणताच नाही. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 29 धावा आहे. शेवटचा एक चेंडू 9 धावा. विजयाचं समीकरण. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे झेल देखील निसटलाय आणि याच बरोबर सामना देखील संपला. या सामन्यावरती वडकी नाला हिरोज संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. मनीष कुर्दने साहेबांच्या माध्यमातून कुणालसाठी 500 रुपयाचं प्राइज. कुणाल या 500 रुपयाचं प्राइज आपण वितरित करतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक जबरदस्त खेळ करणारा मयूर ठरतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. मयूर कुचेकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. मयूर या. सुरुवातीला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. एक जबरदस्त खेळ करत मयूर ठरला मॅन ऑफ द मॅच. मयूर या सामनावीर पुरस्काराने गौरवित केलं जातंय. प्रतीकदादा जाधव त्याचप्रमाणे गणेशदादा बोडक आणि अमोलदादा मोडक तीनही मान्यवरांना विनंती करेल मी या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. सुरुवातीला नक्कीच चर्चा करतोय आपण मयूर सोबत. मयूर आपण यावर्षी देखील एक जबरदस्त आयोजन पाहतोय. कशी वाटते ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळून. खूप छान आहे. यावेळेस नियोजन खूप छान झालेलं आहे. खेळून पण खूप छान वाटलं. अजून एक प्रश्न असेल. अगदी लो स्कोरिंग सामना होता. वाटलं होतं की हा सामना विजय करता येईल का, परंतु गोलंदाजांनी केलेली किमया आणि तदनंतर मिळालेला विजय, काय सांगशाल त्याबद्दल. बॉलिंग खूप छान आहे आमची. थोडी बॅटिंगला जरा अजून स्ट्रगल करतो आम्ही. बॅटिंगमध्ये सुधारणा कराव्याच लागतील कारण यानंतरचे सामने तितकेच महत्त्वपूर्ण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच असतील मयूरला. आज गणेश जयंती आणि तदनंतर गणेश जयंतीचा औचित्य साधून हा विजय, फार मोठी करामत पाहायला मिळाली गोलंदाजीच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. अमोलदादा मोडक आणि गणेशदादांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराने मात्र या ठिकाणी गौरवित केलं जाते मयूरला.
जबरदस्त खेळ मयूरचा पाहायला मिळाला. यानंतर आजचा भाग्यवान विजेता कुणाल सर या तुमच्यासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज मनीष कुर्दने साहेबांच्या माध्यमातून होतं. मनीष कुर्दने साहेबांच्या शुभ हस्ते प्राइज आपण देणार आहोत. कुणाल या आजचा भाग्यवान विजेता कोण आपण पाहणार आहोत. अगदी दिवस क्रमांक 9 1000 रुपयाचं रोख 1000 रुपयाचं रोख प्राइज आणि त्याचबरोबर मानाची ट्रॉफी. आज कोण ठरतोय भाग्यवान विजेता. अगदी चिठ्ठी या ठिकाणी आलेली आहे आणि आजचा भाग्यवान विजेता आहे श्रेयस हरिदास पवार. आहेत का श्रेयस हरिदास पवार 1, श्रेयस हरिदास पवार 2, श्रेयस हरिदास पवार 3, भाग्यवान विजेता श्रेयस पवार 4, भाग्यवान विजेता श्रेयस हरिदास पवार 5. दुसरी चिठ्ठी काढतोय आपण. आजचा भाग्यवान विजेता कोण यासाठी दुसरी चिठ्ठी देखील आली आहे. सूरज सुभाष पवार आहेत का. सूरज सुभाष पवार 1, सूरज पवार 2, सूरज पवार भाग्यवान विजेता 3 नाहीयेत. यानंतर अजून एक चिठ्ठी अगदी आपण काढतोय. आजचा भाग्यवान विजेता कोण. गणेश बाळासाहेब हुप्परकर. गणेश हुप्परकर 1, गणेश हुप्परकर 2, गणेश हुप्परकर 3. 3 भाग्यवान विजेते उपलब्ध नाहीयेत. आता चौथी चिठ्ठी येते आणि विराज नवनाथ मोडक आजचे भाग्यवान विजेते. खूप खूप असं अभिनंदन. 1000 रुपयाचं रोख प्राइज मस्कुदादा मोडक आणि सर्वच आयोजक कमिटीच्या शुभ हस्ते मात्र दिलं जाते विराजला. आजचा भाग्यवान विजेता आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया. 9 दिवस 9 भाग्यवान विजेते आपण पाहिलेत. येत्या 15 दिवसांमध्ये 15 भाग्यवान विजेते पाहायला मिळतील. विराज आज नक्कीच भाग्यवान विजेत्यामध्ये तुझं नाव आले. 1000 रुपयाचं रोख प्राइज आणि मानाची ट्रॉफी देखील मिळाली आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि तुमच्यासाठी जे पारितोषिक आहे त्याबद्दल काय सांगशील. त्याबद्दल मी सांगेल ही स्पर्धा खूप चांगली होती दरवेळेस. आणि यावेळेस नक्की जेलसाठी देखील प्राइज आहे. तू आतापर्यंत किती जेल घेतले. एक पण नाही. जेल घेण्यासाठी प्रयत्नच नाही करत का. करतो पण येत नाही. अजून उदयमुख खेळाडू आहे. भावी पिढी आहे वडकी प्रीमियर लीगची. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील असतील विराज. अगदी भाग्यवान विजेता ठरलाय विराज आजच्या दिवसभराचा. दिवस क्रमांक 9 कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग आपण पाहतोय. 9वाही दिवस यशस्वी या ठिकाणी संपन्न झालाय. उद्या दिवस क्रमांक 10 संपन्न होईल. उद्या ठीक 8 वाजता पहिली मॅच सुरू होईल. याची सर्व संघांनी नोंद घ्या. आजचा दिवस संपला असं आयोजकांच्या सूचनेनुसार जाहीर करतो. भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट जय शिवराय.